नेक्स्ट स्टॉप कोल्हापूर. तसं बघायला गेलं तर कोल्हापूर आमच्या प्लॅन मध्ये नव्हता. आम्ही फक्त कोकण आणि गणपतीपुळे फिरून रिटर्न जाणार होतो. पण तेवढ्यात आम्हाला प्रथमचा फोन आला की दादा तुम्ही इकडे आलाच आहात तर एकदा कोल्हापूरला नक्की येऊन जा. मग योग जुळून आला होता त्यामुळे आम्ही पण ठरवलं की एकदा कोल्हापूरला जाऊन येऊया. आम्हाला जेवढी मजा कोकणात येताना वाटली नव्हती तेवढी मजा आम्हाला कोल्हापूरला जाताना आली. कारण जाताना इथे सगळीकडेच धुकं पसरलं होतं आणि धुकं असं पसरलं होतं की आम्हाला 100 मीटरच्या पुढे काहीच दिसत नव्हतं. मग आम्ही थोडा वेळ इथं थांबलो आणि जरा थोडा डान्स वगैरे केला कारण हा थोडा आमचा फनी पार्ट होता. आता आम्ही ठरवल्याप्रमाणे आम्हाला कोल्हापुरात जायला फक्त 2 तास लागणार होते. पण हायवेला बऱ्याच ठिकाणी काम चालू होतं त्यामुळे बरेचसे डायव्हर्जन्स होते आणि त्यामुळे आम्हाला गाड्या हळू चालवायला लागत होत्या कारण रस्ता एवढा चांगला नव्हता. मग शेवटी 4 तास ट्रॅव्हल करून आम्ही पोहोचलो कोल्हापुरात प्रथमच्या घरी. आणि इकडे आलो बघतो तर हा पाहुणा आम्हाला बघून जास्तच एक्साइटेड झाला होता. मग आम्ही थोडं फ्रेश वगैरे झालो आणि त्यानंतर प्रथम आम्हाला घेऊन गेला त्याचं गाव दाखवायला. आमच्या कोल्हापूरला येण्यामागचं खरं कारण म्हणजे ह्या दोघांचा मीटअप होता. आणि आता हे दोघं सोबत आले आणि काही कांड झाला नाही असं तर कधी होतच नाही. सगळ्यात मेन म्हणजे प्रथमला सुजितला स्टंट करताना बघायचं होतं. त्याने स्टंट बघितले पण त्याची रिएक्शन जरा तुम्ही त्याच्या तोंडातूनच ऐका. तर काहीच सुजितदा आलेला आहे आपल्या कोल्हापूरमध्ये आणि आलेल्या सगळ्यांचे मारून ठेवलेले आहे ते तुम्ही व्हिडिओत पुढे बघशीलाच. आता ह्यांची स्टंटबाजी झाल्यानंतर आम्ही ठरवलं जायचं कोल्हापुरात. तसं कोल्हापूरमध्ये फिरायला बरेचसे ठिकाणं आहेत पण सध्या तरी आम्हाला फक्त महालक्ष्मी मंदिरात जायचं होतं. आता मंदिरामध्ये खूप गर्दी होती त्यामुळे प्रथम म्हटलं की आपल्याला दर्शनाला 2-3 तास लागतील म्हणून आम्ही बाहेरच्या बाहेरच देवीचं दर्शन घेतलं. देवीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही सगळे आलो रंकाळ्याला. मग थोडा वेळ इथल्या शांत वातावरणामध्ये चिल केलं आणि त्यानंतर सगळे आम्ही गेलो खायला तांबडा पांढरा रस्सा. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की फॉलो करून घ्या.